चाकीत कळसा आणि गावाला वळसा म्हणतात ते काय खोटं नाही. झालं काय तर शेवग्याच्या पानांची पावडर ना सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि मी म्हणलं चला मी पण आज ऑर्डर करते. आणि मी ऑनलाईन पाहिलं तर याच्या किमती पण जास्त होत्या आणि प्युरिटीबद्दल पण मला जराशी शंकाच वाटली. म्हणलं चला आपल्या गावाकडे भरभरून मिळतं ना, तर त्याचा फायदा करून घेऊया. तर याला ना मी आणलं आणि निवडून घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं आणि याला घरामध्ये सावलीमध्ये सुकायला टाकलं आणि मस्तपैकी ना पावडर बनवून घेतली. तर यानं होतं काय, तर यानं ना PCOD, थायरॉईड, BP, शुगर, कॅल्शियमची कमी, हाडे ठिसूळ होणे यासारखे प्रॉब्लेम कमी होतात. आणि हे आपण दह्यामध्ये, ताकामध्ये किंवा भाज्यांमध्ये कणिक मळताना पण वापरू शकतो. वाटलंच तर आपण उपाशी पोटी गरम पाण्यामध्ये पण हे पिऊ शकतो. तर खूप दिवस झाले मी भेटले नाही म्हणून माझी एक मैत्रीण मला चक्क घरी भांडायला आली होती. तिचा राग कसा बसा शांत केला नाही तो. सर आमच्या मुलांनी इकडं चॉकलेट आणली होती. जेवढी चॉकलेट माझ्या पप्पांनी मला लहानपणी दिले नाहीत ना, तेवढी माझी मुलं मला आणून देतात. तर आज होता श्रुतिकाचा बड्डे, तो आम्ही सेलिब्रेट केला. सध्या ना चैत्र चालू असल्यामुळे ना नॉनव्हेजचे खूप वांदे आहेत, त्यामुळे असलं काहीतरी खाऊन आम्हाला दिवस काढावे लागतात. आणि परत गेलो आम्ही सामान आणायला. इकडं ना लॉकडाऊनची अफवा उठली, त्याच्यामुळे आईंनी सांगितलं की भरपूर सारं सामान आणून घ्या. आता यांना कोण सांगायचं की लॉकडाऊन ते नाही आहे कोरोनावालं, तर हे एनर्जी लॉकडाऊन आहे. असा होता आजचा दिवस. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.